रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपला रोजगार टिकवून ठेवणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे बहुसंख्य श्रमिक वर्गातील पालकांना आपल्या मुलामुलींकडे सातत्याने लक्ष देणे शक्य होत नसल्याने 16 वर्षाच्या काही अल्पवयीन मुलीचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता निर्माण होत असते. बरेच पालक त्यांना रोजगार टिकवून ठेवण्यात व्यस्त असताना तारुण्याच्या उंबरठ्यावरील काही अल्पवयीन मुलींचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता असते. कुमार वयातून तारुण्यात पदार्पण करणाऱ्या 16-17 वर्षाच्या मुली मोहाला सहजासहजी बळी पडतात हे बदमाशांना चांगल्या प्रकारे माहीत असते. अशा कोवळ्या वयातील मुलींना सावजाच्या रूपात हेरून यांच्या यौवनाचा गैरफायदा घेऊन कमाई करणारे महाभाग या समाजात असतात. जळगाव शहरातील अल्पवयीन रोहिणी, की आपण जिचे नाव बदललेले आहे, या मुलीच्या बाबतीत असाच प्रकार घडला. या घटनेने चे सत्य बाहेर आले आणि बदमाशांचे त्रिकूट गजाआड झाले. जळगाव शहरातील ही जी घटना घडली तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 10वीपर्यंत शिक्षण घेतलेली 16 वर्षाची रोहिणी दिसायला देखणी होती. जळगाव शहरात राहणाऱ्या रोहिणीला 3 बहिणी होत्या. रोहिणी 4थ्या क्रमांकाची सर्वात धाकटी होती. रोहिणीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे तिच्या पालन पोषणाची सर्वस्वी जबाबदारी ओघाने तिच्या आईकडे आली होती. मोलमजुरी करून रोहिणीच्या आईने 2 मुलींचे विवाह पार पाडले. त्यानंतर उर्वरित 2 मुलींचे ती पालनपोषण करत होती. एके दिवशी रोहिणी जळगाव शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात काही कामानिमित्त आली होती. त्यावेळी तिची ओळख तुकारामवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत झाली. ओळखीनंतर दोघींनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. तुकारामवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणीने रोहिणीसोबत जाणीवपूर्वक मैत्रीचे संबंध जाळे फेकले आणि मैत्री घट्ट केली. ती तरुणी कायम रोहिणीच्या संपर्कात राहू लागली. रोहिणीच्या आवडीनिवडी काय आहेत, तिचे छंद काय आहेत, तिला खाण्यास काय आवडते, या सर्व गोष्टी त्या तरुणीने समजून घेतल्या. त्यातून रोहिणी आणि ती तरुणी यांच्यात चांगली मैत्री झाली. दोघी मैत्रिणी एकमेकांना सातत्याने भेटू लागल्या. तुकारामवाडी परिसरात राहणारी ती तरुणी रोहिणीसोबत प्रेमाने गोड बोलत असे. मात्र तिच्या या मैत्रीमागे दडली होती एक बदमाशी. रोहिणी 16 वर्षाची होती. ती तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. अशा मुली वयाने, शरीराने आणि मनाने परिपक्व नसतात. भूलथापा दिल्या म्हणजे रोहिणीसारख्या 16 वर्षाच्या मुलीचे वाकडे पाऊल पडायला वेळ लागत नाही. त्या क्षणात मोहाच्या जाळ्यात फसतात. अशा मुलीच्या माध्यमातून आपला फायदा कसा उठवायचा हे या बदमाश तरुणीला चांगल्या प्रकारे माहीत होते. रोहिणीच्या मनमिळावू आणि साध्या स्वभावाचा फायदा घेत त्या तरुणीने तिच्यासोबत चांगली जवळीक साधली. एके दिवशी त्या तरुणीने रोहिणीला कॉल केला आणि मैत्रिणीचा कॉल आल्याने रोहिणीने तो उचलला. पलीकडून बोलणाऱ्या त्या तरुणीने रोहिणीला सांगितले की माझी एक मैत्रीण आहे. ती मैत्रीण जळगाव शहरातील कोल्हेनगर भागातील 100 फुटी रस्त्यावर राहते. तू माझ्या या मैत्रिणीच्या घरी येशील का? तिच्या घरी तुला चांगले काम मिळेल आणि कामातून तुला चांगले पैसे पण मिळतील. मोह हे दुःखाचे कारण असते हे समजण्या इतपत रोहिणीचे वय नव्हते. या कोवळ्या वयाच्या नादात मुली आमिषाला बळी पडून स्वतःचे आणि परिवाराचे नुकसान करून घेत असतात. ज्यावेळी आपली विचारशक्ती काम करत नाही त्यावेळी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित असते. आपल्या पालकांनाच एक्सपर्ट ॲडवायझर समजून त्यांच्याजवळ आपली समस्या मांडली तर बरेच प्रश्न सुटू शकतात. मात्र या वयातील मुलामुली परक्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले नुकसान करून घेत असतात. रोहिणीच्या बाबतीत असेच झाले. तिने तिच्या मैत्रीण म्हणवणाऱ्या त्या तरुणीच्या बोलण्यावर विश्वास आणि आमिषाला बळी पडून तिच्यासोबत जाण्याचा मार्ग पत्करला. मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून रोहिणी घराबाहेर पडली होती. ठरल्याप्रमाणे रोहिणी आणि तिची ती मैत्रीण अशा दोघीजणी जळगाव शहरातील पांडे चौकात एकमेकींना भेटल्या. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. रोहिणी आणि तिची तुकारामवाडीतील मैत्रीण अशा दोघी
पांडे चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या होत्या. त्याच वेळी ठरल्यानुसार त्यांच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची कार आली. त्या कारमध्ये एक महिला आणि चालकाच्या रूपात पुरुष बसला होता. कारमधील महिलेचे नाव सरला सतीश पाटील तर चालकाचे नाव होते सतीश सुभाष पाटील असल्याचे रोहिणीला समजले. चालक सतीश पाटील यांना सर्वजण मनोज दादा या नावाने ओळखत असल्याने आणि सरला पाटील हिचा पती असल्याचे रोहिणीला समजले. त्या कारमध्ये रोहिणीला बसून तिची मैत्रीण निघाली. त्यानंतर रोहिणी त्या दोघींसोबत कोल्हे हिल्स परिसरातील 100 फुटी रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात आली. रात्र बरीच झाली असल्याने रोहिणी तेथे झोपली. सकाळी सरला व मनोज या दोघांनी रोहिणीला तिच्या कामाचे स्वरूप समजावून सांगितले. या ठिकाणी तुला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करावे लागतील. या कामाचे आम्ही तुला चांगले पैसे देऊ असे तिला दोघांकडून सांगण्यात आले. घरातून आईसोबत वाद घालून आलेल्या अल्पवयीन रोहिणीने त्यांच्या या प्रस्तावाला आणि पैशाच्या मोहाला बळी पडून होकार देऊन टाकला. त्याच दिवशी या बंगल्यात 2 ग्राहक आले. त्या दोघांबरोबर अल्पवयीन रोहिणीने क्रमाक्रमाने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. कुमारवयात रोहिणी शरीरसंबंधांच्या प्रसंगाला प्रथमच सामोरी गेली. या कामाचे तिला दोघा ग्राहकांकडून प्रत्येकी 500 रुपये असे एकूण 1000 रुपये मिळाले. वाम मार्गाच्या निसर्गाच्या विरुद्ध जाऊन अल्पवयीन रोहिणीने केलेली ही तिची पहिली कमाई होती. केवळ 1000 रुपयात तिने आपले शील भ्रष्ट केले होते. तिच्यासाठी 1000 रुपये ही रक्कम फार मोठी असली तरी ज्या दोघांनी तिचे शील भ्रष्ट केले त्यांच्यासाठी ती ही किरकोळ रक्कम होती. प्रत्येकी 500 रुपयात ग्राहक असलेल्या दोघांनी तिच्या शरीराला बघून आनंद लुटला होता. या घटनेनंतर तिची मैत्रीण त्या बंगल्यात आली. तिने रोहिणीला रिक्षाने तिच्या घराजवळ सोडून दिले आणि ती एकटीच पुढे तिच्या घरी गेली. त्यानंतर जवळपास 10 दिवसांनी रोहिणीला तीच मैत्रीण त्याच बंगल्यात पुन्हा घेऊन गेली. यावेळी देखील त्या ठिकाणी 2 ग्राहक आलेले होते. त्यावेळी रोहिणीला त्या ग्राहकांच्या माध्यमातून सरलाच्या हस्ते प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे 1000 रुपये मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ती मैत्रीण त्या बंगल्यात तिला घेऊन गेली. यावेळी देखील अशाच प्रकारे रोहिणीला 2 ग्राहकांच्या माध्यमातून सतीशच्या हस्ते 1000 रुपये मिळाले. यावेळी काम आटोपल्यानंतर रोहिणी परत घरी आली. या दिवशी तिच्या आईसोबत काहीतरी कारणावरून वाद झाला होता. या वादातून संतापाच्या भरात रोहिणी कुणाला न सांगता सरळ भुसावळ येथे तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे निघून गेली. आपली मुलगी आपल्याला न सांगता कुठे गेली या विचाराने तिची आई हवालदिल झाली होती. तिच्या आईने रात्रीच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत मांडली. जिल्हा पेठ पोलिसांनी लागलीच तिच्या मोबाईलचे लोकेशन काढून ती कुठे आहे याचा शोध घेतला. या कालावधीत ती भुसावळ येथे कोल्हे हिल्स परिसरातील एका बंगल्यात आली होती. त्याचवेळी त्या ठिकाणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे एक पथक दाखल झाले आणि तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पोलीस पथकाने तिची चौकशी केली, मात्र तिने जिल्हा पेठ पोलिसांना व्यवस्थित माहिती दिली नाही. मी माझ्या मर्जीने कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्यात गेले होते असे तिने सांगितले. मात्र तिने तिचे आईसोबत घरी जाण्यास नकार दिल्यामुळे तिला बाल कल्याण समितीकडे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तिचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. याच कालावधीत कदाचित तिने कोणत्या तरी गोळ्या घेतल्या असाव्यात, त्यामुळे तिची पाळी देखील आली आणि रक्तस्रावासह तिचा गर्भ गळून पडला. त्यानंतर तिला आशादीप महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले. अल्पवयीन रोहिणीसोबत झालेल्या अतिप्रसंगाचा प्रकार हा रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हे हिल्स परिसरातील एका बंगल्यात झाला असल्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पथकाच्या लक्षात आल्यामुळे अल्पवयीन रोहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. तिची आई, उपस्थित डॉक्टर, आशादीप वसतिगृहाच्या अधिकारी आणि पोलीस स्टेशनच्या महिला यांच्या समक्ष जबाब व फिर्याद नोंदवण्यात आली आणि तिथेच ती सरला सतीश पाटील आणि सतीश सुभाष पाटील
व तुकारामवाडी परिसरातील तरुणी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे अधिक तपास करत आहेत. तर मित्रांनो, अल्पवयीन वयामध्ये म्हणजे वय वर्ष फक्त 16 ते 20 किंवा 16 ते 18 या वयामध्ये ज्या कवळ्या वयाच्या मुली असतात त्यांना फितवून, ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप गरीब आहे अशा मुलींना फसवून त्यांना कशाप्रकारे या वेश्या व्यवसायाकडे लोटलं जातं आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवून कशाप्रकारे त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो हे याचे उत्तम उदाहरण आहे. तर आज आपल्या मुलांकडे आज आपण वेगळ्या चांगल्या प्रकारे लक्ष देणं ही काळाची गरज बनली आहे. तर अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.